Very good morning, students. In this video lecture, we will start the new point, image formed by a concave mirror in a chapter reflection of light. तर बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टू टाइप्स ऑफ मिरर बघितले होते, कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्वेक्स मिरर. त्यानंतर आपण बघितलं होतं ड्रॉइंग इन रिफ्लेक्टेड रेज अँड 3 rules of the reflection of light. Now in this video lecture we will study about the image formed by a concave mirror, म्हणजेच अंतर्गोलीय आरशापासून तयार होणाऱ्या प्रतिमा किंवा आपण त्याला इमेज असं म्हणतो. तर त्या कशा प्रकारच्या असतात हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट बघा, अंतर्गोल आरशापासून 2 प्रकारच्या प्रतिमा तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. एक असते ते व्हर्च्युअल आणि दुसरी असते ते रियल. म्हणजेच काय तर एक आभासी प्रतिमा आणि एक विभासी प्रतिमा, अशा 2 प्रकारच्या प्रतिमा ज्या आहेत त्या अंतर्गोल आरशापासून तयार झालेल्या आपल्या दिसून येतात. तर पहिली प्रतिमा बघा, ड्रॉ दिस डायग्राम इन युअर नोटबुक. सपोज दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. ओके, हा कॉन्केव्ह मिरर आहे अँड दिस इज अ प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ दिस मिरर. हा त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजेच आपण त्याला मुख्य अक्ष असं म्हणतो. तर हा त्याचा मुख्य अक्ष आहे, त्याला आपण नाव देऊया तिथं पी. पी इज द पोल ऑफ द ॲक्सिस. देन हिअर इज अ एफ, दिस इज अ प्रिन्सिपल फोकस. मग आता बघा, so as shown in this figure, an object AB is placed between the focus and the center of the curvature of the concave mirror. आता बघा, ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट AB त्यांनी दिलेला आहे. तो हा ऑब्जेक्ट इथं आपण ठेवला. सपोज हा आपला आरसा आहे, त्याला आपण नाव देऊयात MN. आणि या आरशासमोर आपण इथे या बाजूला एक ऑब्जेक्ट ठेवला, ऑब्जेक्टला नाव दिलं आपण AB. ओके, नाव हिअर AB इज प्लेस बिटवीन द फोकस अँड द सेंटर ऑफ द कर्वेचर. इथं आपल्या सेंटर आहे ज्याला आपण C किंवा कर्वेचर असं म्हणतो. तर हा सेंटर आणि हा प्रिन्सिपल जो फोकस आहे, या दोन्हींच्या मध्ये जर आपण इथे उभा असा ऑब्जेक्ट ठेवला आरशासमोर, तर काय होतं, द इन्सिडेंट रे AQ starting from A and going through the focus F. The incident ray AQ. So हा जो इन्सिडेंट रे आहे, ह्या ऑब्जेक्टमधून निघणारा जो इन्सिडेंट रे आहे तो काय होणार, या फोकल लेंथला क्रॉस करून ह्या आरशावर या बाजूला असा इथे पडणार. त्याला आपण नाव देऊया Q. म्हणून हा फोकल लेंथला आपण काय म्हटलेलं आहे, AQ. तर हा AQने काय केलं, ह्या A ऑब्जेक्टपासून निघाला, त्यानंतर त्याने ह्या F पॉईंटला म्हणजे या फोकलला क्रॉस केलं आणि तो या आरशाला इथे जाऊन थडकला. सो बिकम पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर द रिफ्लेक्शन अँड रिटर्न्स अलॉंग QR. आफ्टर द रिफ्लेक्शन अँड रिटर्न्स अलॉंग QR. म्हणजे जर हा इन्सिडेंट रे, हा जो किरण आहे तो जर A या पॉईंटपासून निघाला आणि जर सपोज त्यानं या फोकसला क्रॉस करून या फोकस पॉईंटला छेदून तो जर आरशाकडे गेला, तर त्याचं परावर्तन हे या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल म्हणजे समांतर असा तो रिफ्लेक्ट होतो. दिस इज आवर प्रिन्सिपल ॲक्सिस अँड दिस रिफ्लेक्टिंग रेज is parallel to the principal axis of the mirror. So the incident ray AS is parallel to the axis after reflection passes through the focus, returns along the path ST. आणि फक्त त्याच्यातून एकच रिफ्लेक्टिंग रेज नाही निघाला, तर अजून एक रे निघाला. त्यानं कसं रिफ्लेक्शन केलं बघा, सपोज हा रे इथून असा इथे गेला असेल, त्याला आपण नाव दिलं S. तर तो हा आहे त्याच रेषेत पुन्हा रिफ्लेक्ट नाही होत, तर हा रेज पुन्हा या फोकल लेंथला किंवा प्रिन्सिपल फोकलला छेदून पुन्हा इथे हा जो पॅरलल रिफ्लेक्टिंग रोज जो पहिला तयार झाला होता QR,
त्याला छेदून बाहेर निघून जातो किंवा रिफ्लेक्ट होतो. त्या पॉईंटला नाव दिलेलं आहे आपण A1, कारण हे दोन्ही जे रेज आहेत, दोन्ही जे इन्सिडेंट रेज किंवा रिफ्लेक्टेड रेज आहेत ते एकाच बिंदूमधून निघालेले आपल्याला दिसतात, त्यामुळे त्याला आपण A1 नाव दिलेलं आहे. आणि दुसरा जो इन्सिडेंट रे आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे T, म्हणजे तो झाला ST. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहिली इमेज जी तयार झालेली आहे तिला आपण नाव दिलेलं आहे, बघा, this image is formed beyond the center of the curvature, so this is larger than the object and is inverted as the reflected rays actually cross each other and the image is real image. So आपण याला रियल इमेज असं नाव दिलेलं आहे. तर रियल इमेज का म्हटलेलं आहे, म्हणजे आभासी प्रतिमा असं आपण तिला वास्तव प्रतिमा म्हणजेच रियल इमेज. तर बघा, सपोज आपण हा आंतरगोलीय आरसा घेतला आहे आणि त्या आंतरगोलीय आरशासमोर आपण AB नावाचं ऑब्जेक्ट घेतलं, तर त्या AB ऑब्जेक्टमधून निघणारा जो किरण आहे तो किरण जर असा परावर्ती आरशासमोर पडला, म्हणजे जर तो या फोकल F पॉईंटला छेदून जर आरशाकडे आला, तर त्याचं होणारं जे परावर्तन आहे ते या प्रिन्सिपल ॲक्सिसला समांतर असतं किंवा पॅरलल असतं. आणि पुन्हा त्याच बिंदूमधून निघणारा जो किरण आहे तो जर सरळ रेषेमध्ये आरशाकडे गेला, तर त्याचे परावर्तन जे होते ते तिरप्या बाजूने पुन्हा फोकल पॉईंटला छेदून तो पहिलं जे परावर्तित किरण आहे त्याला सुद्धा छेदून बाहेर निघून जातो. म्हणूनच जेव्हा आपण आंतरगोलीय आरशासमोर कर्वेचर आणि फोकल पॉईंट, बघा इथं एखादा जर ऑब्जेक्ट आपण आहे, जर तो कर्वेचर अँड फोकस म्हणजे F पॉईंटच्या मधोमध जर ठेवला, या दोन्हींच्या मधी जर आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवला, तर त्यापासून तयार होणारी जी प्रतिमा असते ती प्रतिमा रियल इमेज असं आपण तिला म्हणतो, म्हणजे तिला वास्तव प्रतिमा असं सुद्धा म्हणतात. वास्तव प्रतिमा म्हणजेच काय, जसे आपण आरशासमोर उभे राहिलो आहे तशीच प्रतिमा आपल्याला त्या आरशामध्ये आपली दिसून येते. पण कधी, जेव्हा ते कर्वेचर ऑफ द सेंटर म्हणजे आरशाचा जो कर्वेचर आहे त्याच्या आणि आरशाचा जो प्रिन्सिपल फोकस आहे या दोन्ही पॉईंटच्या मधोमध जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू ठेवतो, तेव्हा तिच्यापासून तयार होणारी जी प्रतिमा असते तिला आपण रियल इमेज किंवा वास्तव प्रतिमा असे म्हणतो. अशा प्रकारे कॉन्केव्ह मिररपासून आपल्याला ही फर्स्ट इमेज मिळाली आहे, तिला आपण रियल इमेज असं म्हणतो. प्लीज ड्रॉ दिस इमेज इन युअर नोटबुक. त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड इमेज, म्हणजे दुसरी जी प्रतिमा आहे जी आपल्याला कॉन्केव्ह आरशापासून तयार झालेली दिसते, ती प्रतिमा कशा प्रकारे तयार होते ते बघूया. इथे मी करते. सपोज दिस इज अवर कॉन्केव्ह मिरर and this is a principal axis of the mirror. This is a P point. Here is the curvature C. Here is the focal point F. And this is a object here. आता आपण ह्या दुसऱ्या इमेजमध्ये काय करणार आहोत, पहिल्या इमेजमध्ये आपण काय केलं तर जो ऑब्जेक्ट आहे किंवा आपण आरशासमोर जी वस्तू ठेवणार आहे ती आपण कर्वेचर आणि फोकस पॉईंट या दोन्हींच्या मध्ये ठेवली. परंतु आता आपण दुसऱ्या इमेजमध्ये काय करणार आहोत तर हा जो आरशाचा जो पोल आहे त्या पोलच्या आणि हा जो फोकस बिंदू आहे किंवा F पॉईंट आहे याच्यामध्ये आपण ही ऑब्जेक्ट हा जो आहे तो ठेवणार आहे आणि मग त्याच्यापासून तयार होणारी जी प्रतिमा आहे ती आपल्याला कशा प्रकारे मिळते ते बघूयात. मग बघा, so here in the image second, AB is placed between the pole and focus of the mirror.
म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे ए बी तो आपण काय केला, फोकस आणि पोल या दोन्हींच्या मध्ये ठेवलेली आहे ती वस्तू किंवा उभी केलेली आहे. तर द इन्सिडेंट रे ए क्यू इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता बघा, ए क्यू इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रे म्हणजे यापासून निघणारा जो किरण आहे तो स्ट्रेट लाईन या आरशाला जाऊन मिळतो किंवा आरशाला जाऊन थडकतो. त्याला आपण नाव दिलेलं आहे ए क्यू. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे ए क्यू इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तुम्ही बघू शकता हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि हा जो इन्सिडेंट रे ए पॉईंटपासून निघालेला आहे इट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणजे तो या प्रिन्सिपल ॲक्सिसला समांतर आहे. आता आपण त्याचं रिफ्लेक्शन कोणत्या दिशेने होणार आहे ते बघूयात. And the incident ray is a direction joining AB with the center of curvature. आणि अजून एक त्याच्यातून जो इन्सिडेंट रे निघालेला आहे तो आहे ए एस. तर तो कशा प्रकारे आहे, तो असा इकडे वरच्या दिशेने किंवा वरच्या बाजूला गेलेला आपल्याला दिसून येतो. सो द फिगर शो हाऊ द रे गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द इमेज A1 AB ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ते कशा प्रकारे, तर ते आहे त्याच रेषेत. हा जो पहिला आहे ए क्यू रेज हा खालच्या बाजूने या बाजूला आपल्याला रिफ्लेक्टेड झालेला दिसून येतो आणि हा जो रेज आहे तो आपल्याला हा जर असा इथेपर्यंत गेला तर तो आपल्याला या कर्वेचरला छेदून गेलेला दिसून येतो आणि त्याची इथे आपल्याला जे आभासी अशी प्रतिमा तयार झालेली दिसून येते. त्यालाच आपण नाव दिलेलं आहे A1 आणि इथे जो तयार झालेला आहे तो B1. म्हणजे ही जी प्रतिमा आहे किंवा हा जो AB ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला या बाजूला आकाराने मोठा, म्हणजे त्याची तयार होणारी जी प्रतिमा आहे ती आपल्याला आकाराने मोठी दिसते. म्हणजे तिला आपण रियल इमेज नाही म्हणू शकत, तिला आभासी प्रतिमा म्हणजे व्हर्च्युअल इमेज असं म्हणू शकतो. म्हणजे बघा, तर कॉन्केव्ह मिररपासून आपल्याला दोन प्रकारच्या प्रतिमा तयार झालेल्या दिसून येतात. पहिली जी आहे ते रियल इमेज जिला आपण वास्तव प्रतिमा असे म्हणतो आणि दुसरी जी तयार होते ती आहे व्हर्च्युअल इमेज म्हणजे तिला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. तर बघा पुन्हा एकदा, दिस फिगर शोज हाऊ रेज इज रिफ्लेक्टेड अँड फ्रॉम द इमेज A1 अँड AB ऑफ द ऑब्जेक्ट. तर बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर आपण आंतरगोलीय आरशामध्ये दुसरी तयार होणारी जी प्रतिमा आहे तिच्यासाठी आपण काय केलं, तर हा जो फोकस पॉईंट आहे तो आणि पोल या दोन्हींच्या मध्ये आपण ऑब्जेक्ट उभा केला. जेव्हा ऑब्जेक्ट ए पासून इन्सिडेंट रे बाहेर निघाला तेव्हा तो सरळ दिशेने आरशाकडे गेला आणि पुन्हा परावर्तित होऊन तो खालच्या बाजूने बाहेर निघून गेला. परंतु त्यापासून काय झालं, तर हा जो इन्सिडेंट रे आहे तो आरशाला छेदून बाहेर सुद्धा निघून गेलेला आपल्याला दिसून येतो. तो आरशाला छेदून बाहेर गेला आणि इथे थडकून तो पुन्हा या बाजूने परावर्तित झालेला आपल्याला दिसून येतो. तशाच प्रकारे पुन्हा याच्यामधून जो दुसरा रेज इन्सिडेंट रे निघाला ज्याला आपण AS नाव दिलं तो पुन्हा सरळ आरशाला छेदून बाहेरच्या बाजूनं गेला आणि पुन्हा याच बिंदूला छेदून तो सरळ रेषेत माघारी कर्वेचरला छेदून बाहेर परावर्तित झाला किंवा रिफ्लेक्टेड झालेला दिसून येतो. म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हा फोकस पॉईंट किंवा पोल या दोन्हींच्या मध्ये ठेवतो तेव्हा त्यापासून मिळणारी प्रतिमा ही आकाराने मोठी असते, लार्जर दॅन ऑब्जेक्ट साईज. असा आपल्याला आभास होतो की आपण समजा आरशासमोर उभे आहोत परंतु आपल्याला आपली प्रतिमा ही आपल्याला आहे त्या उंचीपेक्षा किंवा आहे त्या आकारापेक्षा मोठी दिसू लागते असा आपल्याला आभास निर्माण होतो. म्हणून या प्रतिमेला आपण व्हर्च्युअल इमेज किंवा आभासी प्रतिमा असे म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कॉन्केव्ह मिररपासून दोन प्रकारच्या प्रतिमा तयार होतात. पहिली आहे रियल इमेज
आणि दुसरी आहे व्हर्च्युअल इमेज. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट हा कर्वेचर आणि फोकस पॉईंट या दोन्हींच्या मध्ये उभा करतो तेव्हा त्यापासून मिळणारी जी प्रतिमा असते तिला आपण रिअल इमेज असं म्हणतो. आणि जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट फोकस पॉईंट आणि मिररचा पोल या दोन्हींच्या मध्ये उभा करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टपासून मिळणारी प्रतिमा ही आकाराने मोठी असते असा आपल्याला भास निर्माण होतो आणि म्हणूनच आपण त्याला व्हर्च्युअल इमेज किंवा आभासी प्रतिमा असे म्हणतो.